देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात 10 दिवसात तिसऱ्यांदा वाढ. पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले. तर दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ. दिल्लीत सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपयाची वाढ. दिल्लीत सीएनजीचे दर प्रति किलो 81 रुपये 9 पैशांवर. इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका. नागपुरात पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैशांची वाढ. पेट्रोल 108 रुपये 99 पैसे लिटर तर डिझेलचे दर 95 रुपये 57 पैशांवर. देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ. कोल्हापुरात पेट्रोलच्या दरात 87 पैशांची तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ. कोल्हापुरात पेट्रोलचे दर 109 रुपये प्रति लिटरवर तर डिझेलचे दर 95 रुपये प्रति लिटर. हिंगोलीत डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. वसमत तालुक्यातील चोंडी फाटा परिसरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको. कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सीटीआयनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत घेण्याची मागणी. 28% किंवा 18% जीएसटी टप्प्यांमध्ये याचा समावेश करण्याची मागणी. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती 15 ते 20% कमी होतील असं मत सीटीआयनं मांडलं. महंगाई मान अशी काँग्रेसची पुन्हा मोदींवरती टीका. पेट्रोल डिझेल दरात तिसऱ्यांदा वाढ झाल्यानंतर काँग्रेसची टीका. या आधीच्या दरवाढीनंतरही काँग्रेसनं महंगाई मान अशी टीका केली होती. आखाती युद्धाचा मुंबईच्या दादर बाजारपेठेला देखील फटका. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला आणि फळांचे दर 20% वाढले. वाढत्या महागाईमुळे मुंबईकरांचं स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलं. इंधन दरवाढीचा फळ मार्केटला देखील फटका. फळांचे दर 20% वधारले. आखाती युद्ध आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे दादर मार्केटमध्ये फळ आणि भाज्यांचे दर वाढलेत. आणि आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात. नीट पेपरफुटीनंतर राजस्थानच्या सीकरमधील प्रदीप मेघवाल या विद्यार्थ्याची आत्महत्या. पीडित परिवारासोबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा संवाद. आम्हाला न्याय मिळावा अशी पीडित कुटुंबियांची राहुल गांधींकडे मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये 4 डॉक्टरांची चौकशी. 4ही डॉक्टरांचा पीव्ही कुलकर्णी आणि मोठेगावकरशी संबंध असल्याचा संशय. सीबीआयकडनं लातूरमध्ये 8 दिवसांपासून चौकशी आणि तपास सुरू. नाशिकच्या टीसीएसमधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी नाशिक रोड न्यायालयामध्ये 1500 पानांचं चार्जशीट दाखल. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात एकूण 9 गुन्हे दाखल. प्रकरणाचा तपास सुरू राहणार असल्याची पोलिसांची माहिती. बीडमध्ये जुने गुन्हे मागे घेण्यासाठी कृष्णा आंधळे गँगचा एकावरती जीवघेणा हल्ला. मैंदवाडीतील आनंदा मैंद यांच्यावरती हल्ला झाला. कृष्णा आंधळे गँगच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील चिमुकलीचा मृत्यू प्रकरणात महापालिकेनं 4 सदस्यीय चौकशी समिती नेमली. समितीला 7 दिवसात अहवाल देण्याच्या सूचना. डोळ्यांची तपासणी करताना 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. अमेरिका इराणवरती हल्ला करण्याच्या तयारीत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं सर्व खासगी कार्यक्रम रद्द. डोनाल्ड ट्रम्प स्वतःच्या मुलाच्या लग्नाला देखील जाणार नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीवरती हल्ल्याचा प्रयत्न. इवांका ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. आयआरजीसी संबंधित व्यक्तीवरती हल्ल्याचा आरोप. हल्ला करणारी व्यक्ती इराकचा नागरिक असल्याची प्राथमिक माहिती. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. मार्को रुबियो यांचा पहिलाच भारत दौरा. रुबियो नवी दिल्ली, आग्रा आणि जयपूर या शहरांना भेट देणार. भारताला पाहिजे तितका इंधन पुरवठा करण्यास अमेरिका कटिबद्ध असल्याचं मार्को रुबियो यांचं विधान. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहानच्या अंत्यविधीसाठी अनेक दहशतवादी संघटनांचे टॉप दहशतवादी उपस्थित. हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन आणि अल बद्रचा प्रमुख बख्त जमीन खान सुद्धा अंत्यविधीत सहभागी झाल्याची माहिती. आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात. विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेत खलबतं. मंत्री बावनकुळे, रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला. विधान परिषद निवडणुकीच्या जागांवर 3ही नेत्यांमध्ये चर्चा होणार. विधान परिषदेवरील प्रश्नावरती सुनेत्रा पवारांनी बोलणं टाळलं. पक्षातील विविध संघटनांसंदर्भात बैठक घेतली. सुनेत्रा पवारांची माहिती. विधान परिषदेच्या जागांवरनं महायुतीत रस्सीखेच. 17 पैकी 12 जागा लढण्यावरती भाजप आग्रही. तर ठाणे नाशिक सोबतच 7 जागांवर शिंदेंच्या सेनेचा दावा. राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही. विधान परिषदेसाठी शिवसेना 7 जागांवरती ठाम. तडजोड करणार नाही अशी भूमिका.
शिवसेनेनं भाजपसमोर ठेवलेल्या 7 जागांच्या प्रस्तावाला भाजपचा प्रतिसाद नाही. भाजपकडनं शिवसेनेला केवळ 3 ते 4 जागाच, पण लोकसभा, विधानसभा आणि मनपा निवडणुकीत तडजोड. मात्र आता तडजोड नाही, शिवसेनेची भूमिका. जळगावात शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर. जळगावच्या जागेसाठी गुलाबराव पाटलांकडनं आपल्या मुलासाठी मागणी, तर किशोर पाटलांचे पुत्र सुमित पाटलांच्या नावाची देखील चर्चा. विधान परिषदेसाठी 30 वय लागतं. किशोर पाटलांचा मुलगा 28 वर्षांचा. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. उल्हासनगरात शिंदे गटाला मोठा धक्का. उल्हासनगर महापालिका निवडणुकीमध्ये पॅनल क्रमांक 6 मधनं निवडून आलेले नगरसेवक व्हीके सिंग लबाना यांचं नगरसेवक पद रद्द. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे व्हीके सिंग लबाना यांना मोठा फटका. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल. धमकी देताना अभिजित दिपकेंना अश्लील भाषेत शिवीगाळ. कॉक्रोच जनता पार्टीच्या नव्यानं आंदोलनाची घोषणा. हरियाणातील जिल्हा परिषद सदस्यांकडनं आंदोलनाची घोषणा. आंदोलनाशी काहीही संबंध नाही. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंची माहिती. अफवांना बळी न पडता शांतता राखण्याचं आवाहन.